नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थी, त्याचबरोबर पात्र ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्ती जे आहेत, यामध्ये विधवा महिला, त्याच्यानंतर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, यांच्यासाठी सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या अशी खरी आणि 100% महत्वाची अशी अपडेट आपल्याकडे आली आहे. निराधार योजनेअंतर्गत बांधवांना जी त्यांचा हप्ता आहे डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता, त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये 50 ते 60% लाभार्थ्यांना जो पेन्शनचा हप्ता मिळाला नव्हता, हा कधीपर्यंत मिळणार आहे? शासन निर्णय अजूनही का आला नाही? विलंबाची कारणं काय आहेत? त्याचबरोबर शासन निर्णय येण्याची अपेक्षित तारीख कधीपर्यंत आहे? ही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सगळ्या अशाच महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूयात. नक्की काय कारण आहे हा शासन निर्णय अद्यापपर्यंत आलेला नाहीये? 100% खरी आणि अत्यंत महत्वाची अशी अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर पाहू शकता, ही जी योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर या योजनेअंतर्गत पेन्शन वितरण प्रक्रिया ही महाराष्ट्रातील गरिबांसाठी चालवली जाणारी योजना आहे, ज्यात लाभार्थ्यांना दरमहा पेन्शन दिली जाते. आता सामान्यतः प्रक्रिया कशी आहे? पेन्शन वितरणासाठी सरकार ठराव जी आर जो आहे हा आदल्या दिवशी आदल्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यासाठीचा जो जी आर आहे हा नोव्हेंबर महिन्यामध्ये जारी केला जातो, ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या आणि त्यांना लागणारा निधी हा विचारात घेऊन आर्थिक तरतुदीचा अंदाज हा लावला जातो. त्यासाठीची निधीची तरतूद ही केली जाते. उदाहरणार्थ हा जी आर निधीची बांधिलकी निश्चित करतो, ज्यामुळे पाहू शकता डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा झाले होते. 50 ते 60% लाभार्थ्यांना हे मिळाले नव्हते. आता ही प्रक्रिया पारदर्शकतेसाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण यामुळे जर अनावश्यक खर्च होणार असेल तर टाळता येतो आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत हा निधी पोहोचवता येतो. तर आपण पाहिलं तर डिसेंबर महिन्यातील पेन्शन वितरण विलंबाचं कारण काय आहे, हे सगळ्यात महत्वाची जे अपडेट आपण पाहणार आहोत तर ती पाहून घेऊयात. डिसेंबरसाठी जी आर जारी झाला नाही, यामुळे पाहू शकता पेन्शन वितरणात मोठा उशीर झाला आहे. म्हणजे गेल्या महिन्यामध्येच तो शासन निर्णय यायला पाहिजे होता, यायला हवा होता. त्यापैकी डिसेंबरची 19 तारीख आजची, तरी सुद्धा हा शासन निर्णय जारी झालेला नाहीये. तर याचं मुख्य कारण काय आहे? लाभार्थ्यांची अचूक आकडेवारी, ॲक्युरेट जो डेटा आहे हा गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे, ज्यामुळे आर्थिक तरतुदीचा अंदाज, अंतिम अंदाज जो आहे हा बसणार आहे. सामान्यतः जी आर वेगाने येतो, पण यावेळी पाहू शकता डेटा अपूर्ण असल्याने याला विलंब झाला आहे आणि या आधीच्या प्रक्रियेवर अवलंबून असतं. तर आपण पाहिलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये 50 ते 60% लाभार्थी या जो पेन्शन आहे हप्ता यापासून वंचित आहेत आणि त्यामध्ये सुद्धा डेटाची काहीतरी गडबड जी आहे ती झालेली आहे आणि त्या कारणामुळे सुद्धा डिसेंबर महिन्यासाठीचा जो जी आर आहे हा येण्यासाठी विलंब होत आहे. तर पुढे पाहूयात यामध्ये काय म्हटलेलं आहे पुढच्या याच्यामध्ये. इथे पाहू शकता लाभार्थ्यांच्या समस्या, सुमारे 10% असे लाभार्थी आहेत ज्यांना नियमित पेन्शन हे मिळत नाही, कारण आधार सीडिंग, त्यांची केवायसी असेल किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे डीबीटी ही अपयशी ठरते. त्यांचा निधी जो आहे हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही. उदाहरणार्थ तुम्ही घेऊ शकता की मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये माहिती देत सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे 10% लाभार्थी यामध्ये आहेत. चुकीच्या आकडेवारीमुळे, आकडेवारी जर चुकीची असेल, काही चूक असेल यामध्ये, तर निधी वाया जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे. अन्यथा शासनाला आर्थिक भार जो आहे चुकीच्या लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचल्यामुळे हा पडणार आहे. त्यामुळे नियमित पेन्शन मिळणाऱ्या लाभार्थ्यांप्रमाणे अशा अडचणी असलेल्यांसाठीही डीबीटी केली जाते, पण अपयशामुळे हा डेटा सुधारण्याची गरज आहे. शासनाचे उपाय यावर काय चालू आहेत आणि या कारणामुळेच कदाचित हा शासन निर्णय उशिरा येत आहे. शासनाने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे, जेणेकरून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच निधी हा पोहोचणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांकडून अचूक आकडेवारी ही गोळा केली जात आहे. गेल्या महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की तुमचे पुन्हा एकदा तुम्हाला निराधार शाखा असेल किंवा तुमच्या
तलाठी कार्यालयामध्ये बोलवून तुमच्याकडून जी कागदपत्र आहेत ती पुन्हा चेक केली गेली, तुमची कागदपत्र पुन्हा मागवली गेली होती, तर ही त्यामधलीच एक प्रोसेस आहे. पुढे पाहिलं आपण तर यामध्ये जर वित्त विभागाला हा डेटा देणे आणि त्यानुसार डीबीटी निधी निश्चित करणं हे सुद्धा काम चालू आहे. केवळ पात्र लाभार्थ्यांसाठी निधी वाटप करणं हे कनेक्शन आहे. मूळ विलंबाचं कारण अपूर्ण डेटा सोडवण्यासाठी आहे, ज्यामुळे भविष्यात अडचणी येणार नाहीयेत. उदाहरणार्थ पाहिलं तर आपण ज्या लाभार्थ्यांना अजून पेन्शन मिळाली नाही त्यांचा डेटा हा पहिल्यांदा चेक केला जातोय, प्रोसेस केली जाते. दिव्यांग लाभार्थी असे आहेत ज्यांचा डेटा प्रोफाईल अपडेट झाली नाही, त्या कारणामुळे 2500 ऐवजी त्यांना 1500 मिळाले होते. आता यामध्ये पारदर्शकता वाढणार आहे आणि 10% जे अडकलेले लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा त्यांचे जो पेन्शन आहे हे मिळणार आहे. आता डिसेंबरचा हप्त्याचा GR कधीपर्यंत येऊ शकतो, वाटप कधीपर्यंत येऊ शकतं, अपेक्षित वेळापत्रक याची माहिती आपण पाहूयात. तुमच्या हक्काची पेन्शन हे तुम्हाला नक्की आणि 100% मिळणार आहे आणि याचं कारण विलंब जो आहे फक्त डेटा अंतिम नसल्यामुळे डेटा अंतिम होईपर्यंत असणार आहे. यामध्ये काय केलं जाणार आहे, सध्या आकडेवारी निश्चित झाल्यानंतर लगेच म्हणजे आकडेवारी जवळजवळ निश्चित झालेली असणार आहे. शासन निर्णय GR हा कधी पण जारी होऊ शकतो. GR जारी होईल आणि त्यानंतर या महिन्यातच ही पेन्शन जे आहे वितरण जे आहे सुरू होईल. तर हे डिसेंबर विलंबाच्या निराकरणासाठी आहे, ज्यामुळे प्रक्रिया स्पीडली होणार आहे. आचारसंहिताशी संबंध याचा काहीच नाहीये, म्हणजे आचारसंहिता या कारणामुळे तुमचा जो यामध्ये पेन्शनची अमाऊंट आहे हे अडकलेली नाहीये किंवा शासन निर्णय हा त्या कारणामुळे आलेला नाहीये. निवडणूक आचारसंहिता आणि पेन्शन वितरण याचा अद्यापही काही संबंध नाहीये, कारण ही जुनी योजना आहे आणि याच्याशी निवडणुकीचा किंवा आचारसंहितेशी काहीही संबंध येत नाहीये. काही लोक आचारसंहितेमुळे विलंब समजू शकतात, पण मुख्य कारण हे डेटा आहे. तर यामध्ये माहिती आपण लाभार्थ्यांना पोहोचवत आहोत आणि अशी अपेक्षा आहे की लवकरच शासन निर्णय येईल आणि लाभार्थ्यांपर्यंत पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तर सामान्य स्थिती कशी असते, GR जारी होण्याचा काळ हा आदल्या महिन्यामध्ये शासन निर्णय जारी केला जातो. डिसेंबर 2023 मध्ये डेटानंतर लवकरच शासन निर्णय जारी झाला होता. विलंबाचं कारण आहे सामान्य स्थितीमध्ये अजूनही लाभार्थ्यांचा डेटा हा अपूर्ण असल्या कारणामुळे अजूनपर्यंत शासन निर्णय आलेला नाहीये. याच्यावर उपाय काय आहे, तर प्रत्येक निराधार शाखेमध्ये डीबीटी प्रोसेस असेल, युद्ध पातळीवर त्यांचा डेटा माहिती त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत हे संकलन केले जात आहे आणि अपेक्षित वितरण नियमित पद्धतीने याच महिन्यामध्ये युद्ध पातळीवर हे केलं जाईल. यामध्ये जर पाहिलं आपण शेवटची आणि अत्यंत महत्वाची अशी अपडेट आपण देणार आहोत. तर ज्या लाभार्थ्यांचं यामध्ये KYC असेल किंवा डीबीटी प्रोसेस पूर्ण झाली नसेल आणि अजूनही त्यांना पेन्शन मिळत नसेल, त्यांनी निराधार शाखेमध्ये जाऊन त्यांची कागदपत्र KYC पूर्ण करायची आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये जे 10% लाभार्थी असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा पेन्शन जमा होणार आहे आणि सगळ्यांचा डेटा एकदा प्रोसेस झाला, जारी झाला की त्याच्यानंतर शासन निर्णय जारी होईल. म्हणजे 1 ते 2 दिवस कदाचित अजूनही जाऊ शकतात, कदाचित आज संध्याकाळपर्यंत शासन निर्णय येऊ शकतो आणि याबाबत सुद्धा आपण अपडेट अशाच पद्धतीने घेणार आहोत. लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल. तर अशा पद्धतीने जी GR आहे हा आल्यानंतर पुढची वितरणाची प्रोसेस 1 आठवड्यामध्ये पूर्ण होणार आहे. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अपडेट घडामोडी प्राप्त करण्यासाठीच मराठी बिग गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.